नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की म्युच्युअल फंडमध्ये जर एसआयपी केली तर त्याचे काय फायदे आहेत? म्हणजे एसआयपीच का करावी, लमसम इन्व्हेस्टमेंट का नाही करायची, किंवा मी जर एकदाच 5,000ची भरतो नंतर 4 महिन्याने परत 5,000 भरतो, असं केलं तर नाही चालणार का? तर असे काही प्रश्न मला लोक फोनवरती विचारत असतात किंवा कमेंट्समध्ये टाकत असतात, किंवा जे लोक मला भेटायला येतात इथे ते विचारत असतात. प्रत्येक माणूस असा असतो की त्याच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न असतात आणि लोक मला जेव्हा फोन करतात तेव्हा त्यांच्या मनातले प्रश्न ते मला विचारत असतात आणि मी त्याच गोष्टीवरती तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. तर हा त्यातलाच एक प्रश्न आहे की म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी करण्याचे काय फायदे आहेत. तर तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी करण्याचे फायदे काय आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हालाही तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर सगळ्यात अगोदर म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी करा किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट करा, दोन्हीही लॉंग टर्मसाठी फायदेशीरच आहे, हे सुरुवातीलाच मी सांगून टाकतो. तर आता आपण एसआयपी पासून सुरुवात करूयात. तर एसआयपीचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे काय, तर प्राइस ॲव्हरेजिंग. आता ही प्राइस ॲव्हरेजिंग म्हणजे काय, तर प्रत्येक महिन्याला तुमची एक अमाऊंट, पर्टिक्युलर अमाऊंट, म्हणजे तुम्ही 1,000 रुपयाची एसआयपी करताय किंवा 5 करताय किंवा 10,000 करताय किंवा 50,000 करताय, तर ही एसआयपी दर महिन्याला तुमच्या अकाउंटमधनं कट होते, दर जी तारीख तुम्ही सांगाल त्या तारखेला. आणि हे असंच होत राहतं पुढचे 10 वर्ष, जेवढे वर्ष तुम्ही एसआयपी भरताय तेवढे वर्ष. आता याचा फायदा काय होतो, तर याच्यामध्ये प्राइस ॲव्हरेजिंग मिळतं. आता ही प्राइस ॲव्हरेजिंग म्हणजे काय, तर ज्या वेळेस तुम्ही एसआयपी भरता त्याच्या बदल्यात तुम्हाला युनिट्स मिळतात. आता या युनिटची प्राइस एक फिक्स असते, ज्याला एनएव्ही असं म्हणतात. समजा आता जानेवारी महिना चालू आहे आणि जानेवारीमध्ये एनएव्ही आहे 100 रुपये, तर याचा अर्थ 100 रुपयाच्या पटीने तुम्हाला युनिट्स मिळणार. म्हणजे 10,000 रुपयाची एसआयपी करतायत तर 100 रुपयाच्या पटीने तुम्हाला 100 युनिट्स मिळतील. आता पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच फेब्रुवारीमध्ये ज्या फंडमध्ये तुमची एसआयपी चालू आहे त्या फंडचा एनएव्ही आहे आता 102 रुपये. आता जर तुम्ही 10,000 रुपयाची एसआयपी जाते तर याचा अर्थ तुम्हाला 10,000 डिवायडेड बाय 102, म्हणजे जे काही युनिट्स येतील ते तुम्हाला मिळतील. असं आपण समजून चालूयात की तुम्हाला 99 युनिट्स मिळाले, कारण की प्राईस वाढलेली आहे एनएव्हीची. पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा 105 रुपये झाली, म्हणजे मार्चमध्ये एनएव्हीची प्राईस झाली 105 रुपये, तर याचा अर्थ तुम्हाला आता 95 युनिट्स मिळतील. पण त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच एप्रिलमध्ये त्या एनएव्हीची प्राईस झाली जवळपास पुन्हा 102 रुपये, तर याच्या बदल्यात तुम्हाला काय मिळणार, परत 98 युनिट्स मिळणार. म्हणजेच काय, तर प्रत्येक महिन्यामध्ये तुम्हाला काही ना काही युनिट्स मिळतात आणि प्रत्येक महिन्याची प्राईस ही वेगवेगळी आहे, म्हणजे ॲव्हरेजिंग होतं. जर आता या 3 महिन्यांचं जर तुम्ही ॲव्हरेज काढलं तर जवळपास तुम्हाला ते 101-102 रुपयापर्यंत येईल. म्हणजे जरी तुम्ही 105 रुपयाला परचेस केलं आहे मार्चमध्ये, तरीसुद्धा तुमचं जर प्राइस ॲव्हरेज पाहिलं तर ते असणार आहे 102 रुपये. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला प्राइस ॲव्हरेजिंग होतं. तुमची प्राइस कमी 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 किंवा तुमचं प्राइस ॲव्हरेज होत जाते. एसआयपीचा दुसरा फायदा म्हणजे मार्केटला तुम्हाला टाईम करायची गरज नाही. म्हणजे मार्केट कधी वर जात आहे, कधी खाली जात आहे, कधी काय होतं आहे, ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायची गरज नाही. तुमची एसआयपी दर महिन्याच्या त्या तारखेला कट होत राहणार आणि तुमचे पैसे स्टॉक मार्केटमध्ये, म्हणजेच म्युच्युअल फंडच्या माध्यमातून स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट होत राहणार. म्हणजे तुम्हाला काहीही करायची गरज नाही, मार्केटला टाईम करायची गरज अजिबात नाही. आता तिसरा फायदा म्युच्युअल फंडचा म्हणजे डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट. मार्केट वर असो खाली असो काही असो, आपली इन्व्हेस्टमेंट त्या त्या तारखेला जात राहते. त्यामुळे आपल्यामध्ये एक इन्व्हेस्टमेंटची डिसिप्लिन येतं. म्हणजे याच्या अगोदर जेव्हा आपले आईवडील इन्व्हेस्टमेंट करायचे, आरडी करायचे किंवा पोस्टात टाकायचे, दर महिन्याच्या त्या तारखेला पोस्टमन घरी यायचा आणि ते पैसे डिपॉझिट करायचा. तारखेला नाही पण त्या महिन्यामध्ये तरी यायचा आणि पैसे तो घेऊन जायचा. तर तसंच म्युच्युअल फंडमध्ये आहे, तुम्हाला एक प्रॉपर डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट चालू होते. त्यामुळे तुमची इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्ममध्ये जाते आणि तुम्हाला चांगला वेल्थ किंवा चांगला कॉर्पस क्रिएट करून देते. एसआयपीमधली चौथी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्ही कितीही स्मॉल अमाऊंटने इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकता. म्हणजे अगदीच 500 रुपयापासून जरी तुम्हाला एसआयपी सुरू करायची आहे तरी करता येते. काही फंड्स तर 100 रुपयाची एसआयपीसुद्धा सुरू करून देऊ शकतात. तर 100 रुपयाच्या एसआयपीने सुद्धा सुरुवात करता येते, 500ने करता येते, 1000ने करता येते, 1100ने करता येते, 1200ने. म्हणजे असं काही नाही की 500ने केली तर मग 1000, मग 1500, मग 2000. तुम्हाला जेवढ्या अमाऊंटची शक्य आहे तेवढ्या अमाऊंटची एसआयपी तुम्ही करू शकता. याच्यामध्ये कोणताही लिमिट नाही. हाच खूप महत्त्वाचा फायदा आहे. म्हणजे बऱ्याच लोकांची कॅपॅसिटी खूप कमी असते इन्व्हेस्टमेंट करण्याची, पण त्यांना इच्छा असते म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. त्यांच्यासाठी एसआयपी हा बेस्ट ऑप्शन आहे. त्यानंतर आहे व्होलॅटिलिटी. मार्केट कितीही वर जाऊ किंवा खाली येऊ, त्याचा एसआयपीमध्ये फायदाच फायदा होतो. ते कसं,
कारण की आपण एका प्रत्येक महिन्याच्या तारखेला पैसे गुंतवत असतो. जर मार्केट खाली आलं तर आपल्याला युनिट्स जास्त मिळतात, मार्केट वर गेलं तर युनिट्स कमी मिळतात, पण आपलं प्राईस ॲव्हरेजिंग होत राहतं. त्यामुळे लाँग टर्ममध्ये याचा आपल्याला फायदा होतो. म्हणजे व्हॉलॅटिलिटीमध्ये आपल्याला प्रोटेक्शन मिळतं. थोडक्यात काय मिळतं? प्रोटेक्शन. म्हणजे आज खूपच मार्केट खाली गेलं आहे तर माझी पूर्ण पैसा त्यामध्ये नाही आहे ना, माझी फक्त या महिन्याची SIP जाणार आहे ₹5,000. आज माझी 5,000ची SIP गेली, त्यावेळेस NAV होता ₹100 आणि 10 दिवसानंतर मार्केट क्रॅश झालं आणि माझी SIPची जी NAV जो होता तो झाला ₹100 वरनं ₹90. म्हणजे थोडक्यात काय तर 5,000ची जी SIP माझी गेली त्याच्यामध्ये मला लॉस झाला. पण मी ज्या अगोदरच्या SIPs भरत आलो त्या मी काही 70मध्ये घेतल्या असतील, काही 75मध्ये घेतल्या असतील, काही 80मध्ये घेतल्या असतील, काही 90मध्ये घेतल्या असतील, तर त्यामुळे प्राईस ॲव्हरेजिंग झाल्यामुळे मला खूप मोठा काही लॉस होत नाही, कारण की व्हॉलॅटिलिटीचं प्रोटेक्शन मला मिळतं. आता पुढच्या महिन्यात जेव्हा माझी SIP येईल त्यावेळेस पुन्हा NAV पण 90वरनं तो 95वरती गेला, 97वरती गेला, तर त्यामुळे जर मी लमसम इन्व्हेस्टमेंट केली असती ना तर मला मे बी त्याच्यामध्ये लॉस खूप जास्त मोठा दिसला असता, पण इथे तसं होत नाही. ह्या झाल्या 5 महत्त्वाच्या गोष्टी ज्या SIPमध्ये आपल्याला मिळतात. पहिली गोष्ट प्राईस ॲव्हरेजिंग, मार्केटला टाईम करायची गरज नाही, डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट होते, स्मॉल अमाऊंटपासून सुद्धा तुम्ही सुरू करू शकता, आणि दुसरी गोष्ट व्हॉलॅटिलिटीचं प्रोटेक्शन आपल्याला यामध्ये मिळतं. तर हे आहेत SIP करण्याचे 5 महत्त्वाचे फायदे ज्याचा खरंच खूप उपयोग होतो लाँग टर्मसाठी. अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही आपण SIP सुरू करून आपल्या वेल्थ जर्नीला किंवा आपल्या म्युच्युअल फंड जर्नीला सुरुवात करू शकतो. तर आता ही SIP कोणाला करता येते? तर SIP सर्वांना करता येते. यासाठी आपल्याला काय डॉक्युमेंट्स लागतात? तर म्युच्युअल फंडमध्ये SIP जर सुरू करायची आहे, पॅन कार्ड असायला हवं, आपलं बँकमध्ये अकाउंट असायला हवं आणि आपल्याकडे आधार कार्ड असायला हवं. या तीनही डॉक्युमेंट्सवरती जे आपलं नाव आहे ते सेमच असायला हवं. म्हणजे नावाच्या स्पेलिंगमध्ये सुद्धा जर करेक्शन असेल तरीसुद्धा आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये SIP करता येत नाही. आधार कार्ड आणि पॅन कार्डवरती तर एक्झॅक्ट नाव असणं खूप गरजेचं आहे, पण जर ते नसेल तर SIP सुरू करता येत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधार कार्डला पॅन कार्ड लिंक असणं खूप गरजेचं आहे. ते जरी लिंक नसेल तरीसुद्धा तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू करता येत नाही. हे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत जे आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये SIP करण्यासाठी लागतात. आता यानंतर म्युच्युअल फंडमध्ये SIP किती अमाऊंटची करावी? तर म्युच्युअल फंडमध्ये SIP तुम्हाला जेवढ्या अमाऊंटची जमेल तेवढ्या अमाऊंटची तुम्ही करा. यामध्ये कोणतंही रिस्ट्रिक्शन नाही. जेवढी तुमची कॅपॅसिटी आहे, म्हणजे जर माझी कॅपॅसिटी ₹500च्या SIPची आहे तर मी ₹500ची SIP करणार. पण जर माझी कॅपॅसिटी 10,000ची आहे आणि मी 500ची SIP केली तर काही वर्थच नाही ना म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करून. तर जेवढी तुमची कॅपॅसिटी आहे, आणि कॅपॅसिटीसुद्धा तुमच्या नाकातोंडात पाणी जाता कामा नये एवढीच असायला हवी. मी हे सांगतोय यासाठी कारण की सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की म्युच्युअल फंडमध्ये SIP करूयात, जास्त पैसे इन्व्हेस्ट करूयात, पण हा जो एक्साइटमेंट आहे ना ते लाँग टर्ममध्ये टिकत नाही. बरेच लोक सुरुवातीला 5,000ची 10,000ची SIP करतात, 4-5 महिने भरतात आणि त्याच्यानंतर त्यांना जाणवतं की अरे आपल्याकडचे तर पैसे सगळे संपत चाललेत. म्हणजे एमर्जन्सीसाठी त्यांच्याकडे पैसेच उरत नाहीत. मग ते काय करतात तर एखाद्या महिन्यामध्ये SIP बंद करतात. म्हणजे SIP जात नाही, कट होत नाही, आणि मग एकदाच जी बंद झाली ना की ती बंदच होते, परत सुरू होत नाही. त्यामुळे जेवढी तुम्हाला शक्य आहे, म्हणजे जर तुमची कॅपॅसिटी आहे ₹7,000ची किंवा ₹5,000 SIP भरण्याची, तर तुम्ही सुरुवात करा ₹3,000च्या SIPने. ₹2,000 तुम्ही एमर्जन्सी फंडमधून ठेवून द्या, जेणेकरून तुमची SIP कधीही पॉज होणार नाही किंवा बंद होणार नाही. आणि ₹3,000 जशी तुमची कॅपॅसिटी वाढेल, 1 वर्ष 3,000ची भरा, पुढच्या वर्षी मग त्याच्यामध्ये ॲडिशनल ₹1,000ची SIP ॲडिशनल वाढवा. अशा करत करत तुम्ही तुमची कॅपॅसिटी वाढवत जा आणि SIPची अमाऊंट वाढवत जा, तरच लाँग टर्ममध्ये तुम्हाला चांगली वेल्थ क्रिएट करून मिळेल. तर हेच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला यामधून समजलं असेल की SIP करण्याचे काय फायदे आहेत. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.